पाय कमजोर होण्यामागची खरी कारणं. औषधांशिवाय पाय मजबूत कसे कराल? आजकाल खूप लोक सांगतात, डॉक्टर, पायात ताकद नाही, थोडं चाललं तरी थकवा येतो, गुडघे दुखतात, सांधे कुरकुरतात, पाय सुन्न होतात, नसांमध्ये वेदना होतात. ही लक्षणं फक्त वयामुळे नसतात. चुकीचा आहार, पोषणाची कमतरता, हालचाल कमी, पाणी कमी पिणं, झोपेचा अभाव या सगळ्यांचा थेट परिणाम पायांवर होतो. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली लवटे. स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही सोपे घरगुती घटक जे गरम पाण्यात भिजवून घेतल्यास पायांची ताकद, नसांची शक्ती आणि शरीराची नैसर्गिक ऊर्जा वाढवू शकतात. पाय दुखण्याची कारणं. पाय दुखण्यामागे अनेक कारणं असू शकतात. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, B12 ची कमतरता, हिमोग्लोबिन कमी असणं, सांध्यांमध्ये सूज किंवा झीज, नसांवर ताण येणं, जास्त वेळ बसून काम करणं, जास्त वेळ उभं राहणं, लठ्ठपणा, डायबेटीस, पाण्याचं प्रमाण कमी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण सुद्धा. ही सगळी कारणं असू शकतात. पाय दुखण्याची खरी लक्षणं. पाय लवकर थकणे, चालताना ओढ लागणे, गुडघ्यामध्ये कडकपणा, सकाळी उठताना वेदना जास्त होणे, पायात जळजळ, सुन्नपणा, टाच दुखणे, पायात गोळे येणे, जास्त चालता न येणे, सांधे वाकवताना वेदना होणे, बसून उठताना त्रास होणे आणि आत्मविश्वास कमी होणे. ही सर्व लक्षणं आहेत. आता पाहूया एक एक करून उपाय. महत्वाची सूचना. हे उपाय एकाच दिवशी सगळे करू नयेत. आठवड्यात बदल करून घ्यायचे आहेत. उपाय नंबर 1, जिरे पाणी. जिरेमध्ये आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतात. जिरे पचन सुधारतात, सूज कमी करतात, सांध्यांमधील जडपणा कमी करतात, नसांना पोषण देतात. जिरे कसे घ्यावे? 1 चमचा जिरे रात्री एका ग्लास पाण्यामध्ये भिजवा. सकाळी उकळून कोमट पाणी प्यावे. किती दिवस घ्यावे? आठवड्यातून 2 ते 3 दिवस घ्यावे. उपाय नंबर 2, मेथी दाणे पाणी. मेथीमध्ये आयर्न, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. मेथी सांधेदुखी कमी करते, डायबेटीस नियंत्रणात ठेवते, नसांची कमजोरी कमी करते, थकवा घालवते. मेथी दाणे कसे घ्यावे? 1 चमचा मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवा. सकाळी चावून खा, त्याबरोबर पाणी प्या. किती दिवस घ्यावे? आठवड्यातून 2 दिवस घ्यावे. उपाय नंबर 3, जवस, फ्लॅक्सीड्स. जवस म्हणजेच फ्लॅक्सीड्स म्हणजेच अळशी, ज्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लिग्नन्स असतात. जवस गुडघ्यांची झीज कमी करतो, सांधेदुखी कमी करतो, नसांची सूज कमी करतो, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतो. कसे घ्यावे? 1 चमचा जवस भाजून पूड करून कोमट पाण्यासोबत घ्यावे. किती दिवस घ्यावे? आठवड्यातून 2 ते 3 दिवस घ्यावे. उपाय नंबर 4, आळीव किंवा हलीम बिया. आळीव म्हणजेच गार्डन क्रेस्ट सीड्स. यामध्ये आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम आणि शक्तिवर्धक घटक असतात. आळीव पायांची कमजोरी कमी करतात, थकवा दूर करतात, स्त्रियांमध्ये ताकद वाढवतात, हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतात. कसे घ्यावे? 1 चमचा आळीवच्या बिया गरम पाण्यात 1 ते 2 तास भिजवा. नंतर दूध किंवा पाण्यासोबत घ्यावे. किती दिवस घ्यावे? आठवड्यातून 1 ते 2 दिवस घ्यावे. चिया बिया. उपाय नंबर 5, चिया बिया. चिया बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात.
फायबर, कॅल्शियम आणि प्रोटीन असते. या बिया सांध्यांना लवचिकता देतात, सूज कमी करतात, ऊर्जा वाढवतात, पायांमधील जडपणा कमी करतात. चिया बिया कसे घ्यावे? 1 चमचा चिया बिया पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी घ्याव्यात. किती दिवस घ्यावे? आठवड्यातून 2 दिवस घ्यावे. उपाय नंबर 6. सब्जा बिया. सब्जा बिया शरीर थंड ठेवतात, नसांवरील ताण कमी करतात, सूज कमी करतात, पचन सुधारतात. सब्जा बिया कसे घ्यावेत? 1 चमचा सब्जा बिया पाण्यात भिजवून दुपारी किंवा संध्याकाळी घ्यावेत. किती दिवस घ्यावे? आठवड्यातून 1 ते 2 दिवस घ्यावे. उपाय नंबर 7. तीळ. तिळामध्ये कॅल्शियम, आयर्न आणि हेल्दी फॅट्स असतात. तीळ हे हाडं मजबूत करतात, गुडघ्यांची झीज कमी करतात, सांधेदुखी कमी करतात. कसे घ्यावे? 1 चमचा तीळ कोमट पाण्यासोबत किंवा लाडू स्वरूपात घ्यावे. किती दिवस घ्यावे? आठवड्यातून 2 दिवस घ्यावे. गवांकूर. गवांकूर म्हणजे नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन. यामध्ये विटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, मिनरल्स असतात. गवांकूर नसांना ताकद देतात, ऊर्जा वाढवतात, शरीर डिटॉक्स करतात. कसे घ्यावे? सकाळी उपाशीपोटी गवांकूर रस किंवा पावडर स्वरूपात घ्यावे. किती दिवस घ्यावे? आठवड्यातून 2 ते 3 दिवस घ्यावे. महत्वाची टीप: हे सगळे उपाय एकाच दिवशी करू नका. शरीराला वेळ द्या, आठवड्याला बदल करून घ्या. उदाहरणार्थ, सोमवारी जिरे पाणी, मंगळवारी मेथी पाणी, बुधवारी जवस, गुरुवारी आळीव, शुक्रवार चिया बिया, शनिवार तीळ, रविवार विश्रांती. यालाच म्हणतात योग्य पद्धत. जीवनशैली आणि व्यायाम. दररोज 20 ते 30 मिनिटे चालणे, हलके स्ट्रेचिंग करावे, सूर्यप्रकाशात बसणे, पाणी पुरेसे पिणे, जास्त वेळ बसून राहू नका, जास्त वेळ उभे राहू नका, वजन नियंत्रणात ठेवा, पुरेशी झोप घ्या, ताण कमी ठेवा, योग, वज्रासन, पवनमुक्तासन, प्राणायाम आणि हे करताना सातत्य ठेवा. कोणी काळजी घ्यावी? गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या बिया घ्याव्या. जास्त युरिक ऍसिड असल्यास मेथी मर्यादित घ्यावी. किडनी स्टोन असल्यास बिया जास्त नको. लो बीपी असल्यास सकाळी उपाशी पोटी नाही. ब्लड थिनर औषधं घेत असाल तर जवस मर्यादित घ्यावे. ॲलर्जी असल्यास थांबवावे. लहान मुलांना रोज नको, जास्त प्रमाण टाळावे. एकदम सगळं सुरू करू नका. हळूहळू शरीर सवय लावते. पाणी पुरेसे प्या. लक्षणं वाढली तर थांबा. हे सगळे एकत्र घेता येतील का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे नाही. सगळ्या बिया एकत्र घेऊ नयेत. यामुळे पचन बिघडू शकते, सूज वाढू शकते, ॲसिडिटी होऊ शकते, शरीरावर ताण येतो. उपाय म्हणजे रोटेशन. 1 दिवस एकच उपाय. शरीराला वेळ द्या. आठवड्याचा प्लॅन फॉलो करा. हेच योग्य पद्धत आहे. आहारात काय वाढवाल? दूध व दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, डाळी, डाळिंब, खजूर, अंजीर, सुपारीचा नाही, बदाम, अक्रोड, ओमेगा 3 युक्त पदार्थ, मीठ कमी, साखर मर्यादित, तळलेलं कमी, हे आहारात असावे. पायांसाठी सोपे व्यायाम. पायांची बोटं वर खाली हलवणे, घोटे गोल फिरवणे, भिंतीला धरून उभे राहणे, हलकी स्क्वॅट्स करावे, टाच उचलून उभे राहणे, खुर्चीवर बसून
पाय सरळ करणे, वज्रासन करणे, पवनमुक्तासन, भुजंगासन, अनुलोम विलोम, भ्रामरी, सातत्य महत्वाचं. पाय हे शरीराचा आधार आहेत. यांची काळजी घेणं म्हणजे स्वतःच्या स्वातंत्र्याची काळजी घेणं. औषधांबरोबर आहार, व्यायाम आणि योग्य सवयी खूप मोठा फरक पाडतात. हे उपाय नियमित आणि योग्य पद्धतीने केल्यास पाय अधिक मजबूत होतील आणि शरीर अधिक सक्रिय राहू शकतं. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.